श्रावण महिन्यात सुरुवात झालेली आहे आणि आता जर बघितलं तर 12व्या ज्योतिर्लिंगपैकी एक शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे ते आहे श्री कृष्णेश्वर. या ठिकाणी बघितलं तर आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि श्रावण सोमवार निमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर या दृश्यामध्ये तर कशा प्रकारे जे महादेवाची आहे यावर भाविक भक्त आपले डोकं टेकून दर्शन पूर्णपणे करत आहे. आणि आता बघितलं गेलं तर तांदुळाची देखील आराधना या पिंडीवर करण्यात येत आहे. आणि यामध्ये आपण जर बघितलं तर रांगाचा मोठ्याच लांबच लांब रांगा या ठिकाणी दर्शनासाठी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि जे मंदिर संस्थान यांच्या वतीने देखील सुसज्ज अशी व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि यातच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आणि आपली मनोकामना पूर्ण होईल यासाठी जी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंग दर्शन घेण्यासाठी भाविकांची आवड गर्दी आज आपल्याला बघायला मिळत आहे. आणि या सकाळी 4 ते 8 वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना देखील दर्शनासाठी सोडण्यात आलेले होते. त्यानंतर कुठल्या प्रकारचे नो VIP कुठल्याही प्रकारचे नो व्हेकल्स या ठिकाणी प्रशासनामार्फत ठेवण्यात आलेली आहे. आणि यातच बघितलं तर अफाट अशी गर्दी आज दिवसभर आपल्याला भाविकांमध्ये बघायला मिळणार आहे. कशी तयारी मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली? भाविकांची संख्या साधारणतः किती असेल? कशा पद्धतीने पूर्वतयारी केली? भाविकांसाठी बाहेर बॅरिकेटिंग केलेली आहे सुलभ दर्शन व्हावं यासाठी. वॉटरप्रूफ शेड केलेले आहे. यावेळेस भाविकांची गर्दी बघता आपण गावकऱ्यांसाठी 8 वाजेपर्यंत दर्शन खुले केले होते, जेणेकरून बाहेरून येणारे भाविक आणि गावकरी यांच्यामध्ये काही गच्चा होऊ नये यासाठी आपण एक गावकरी गेट वेगळे केले होते. त्यामुळे भाविकांना दर्शनाला कुठली अडचण येत नाही. मंदिर प्रशासनाच्या वतीने जवळजवळ 60 सुरक्षा रक्षक आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाहेर विविध भाविकांतर्फे वेगवेगळ्या संस्थांतर्फे भाविकांसाठी फराळाची चहा पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. किती वाजता झाली होती? गाभाऱ्यात किती वाजेपर्यंत दर्शन मंदिर खुलं ठेवणार आहे? रात्री 12 वाजेपर्यंत. नाव कुणाल दांडगे. सोमवारचं जे शेवटचं जे ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाचं नेमकं काय महत्व आहे? गुरुजी नमस्कार. आज श्रावणचा पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी भाविकांची मोठी आलूट गर्दी आपल्याला बघायला मिळते. आणि शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे कृष्णेश्वर. या ठिकाणी जर मनोकामना आपली पूर्ण होतात अशी देखील भावना भाविकांमध्ये आहे. यावर काय सांगा? कृष्णेश्वर मंदिर कृष्णेश्वर हे आपल्या भारतात जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी शेवटचं. याचं वैशिष्ट्य म्हणजे सोमनाथपासून केदारपर्यंत बाकीचे जे 11 ज्योतिर्लिंग जे आहेत त्यांच्या शाळुंका ज्या आहेत त्या उत्तर दिशेला आहे. याची जी शाळुंका आहे ती पूर्वेकडे म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाची पूर्तता झालेली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार इंदोर महाराणी हल्ले होळकरनी केलेला आहे 400 वर्षापूर्वी. पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे. जे 12 ज्योतिर्लिंग आहे ते 12 ज्योतिर्लिंग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे कृष्णेश्वर आहे. कृष्णेश्वर येथे आज बघितलं तर पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवार निमित्त भाविकांची आलूट गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि रात्री 12 वाजेच्या सुमारास मंदिराला देखील दर्शनासाठी सुरुवात झाली होती. आणि जे मंदिराचे अध्यक्ष यांनी देखील सांगितलं आहे जे दर्शन रांगेसाठी जे भाविकांचं दर्शन आहे ते आज रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि माझ्या पाठीमागे आपण हे दृश्य बघितलं तर कशा प्रकारे भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आता जे दर्शन रांगा या दर्शन रांगा सकाळी 5 वाजेपासून दर्शनाला सुरुवात झालेली आहे. आणि आताच भाविकांसाठी सुसज्ज अशी सुविधा मंदिर प्रशासन ट्रस्टीच्या वतीनं करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कडोकड पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत काही भाविक आहे आपण त्यांच्याकडे जाऊन घ्या. नमस्कार. बघितलं तर श्रावणचा पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी आपण जे 12 ज्योतिर्लिंग या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आलात. यावर काय सांगा? या ठिकाणी आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटलं. त्यातल्या त्यात आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि सोमवार असूनही पवित्र असा नागपंचमीचा सण आहे की भगवान शंकराचंच स्थान त्या ठिकाणी पूजा केली जाते. आज तो सण या ठिकाणी आणि दोन्ही उत्सव या ठिकाणी अतिशय पर्वणी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये खूप मोठी उत्साह आहे आजच्या दर्शनासाठी. प्रचंड प्रमाणामध्ये भाविकांनी या ठिकाणी दर्शनबारीमध्ये आहेत आणि अतिशय श्रद्धेने या ठिकाणी भगवान कृष्णेश्वराचं या ठिकाणी दर्शन घेतले जात आहेत. कारण भगवान कृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अतिशय पवित्र असं महत्त्वाचं स्थान या भगवान कृष्णेश्वराला मानलं जातं. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी दर्शन घेत असतात.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.